हेलो गाइस, हमारे चैनल में स्वागत है। गाइस आज हम लोग जाने वाले पालघर क्योंकि हमारा यह मैच नाइट टूर्नामेंट है। तो गाइस लोग जा रहे हैं। पानी ना ओ भैया ये देख। अरे मैं क्या बताऊं, मैं क्या बताऊं। क्या मायना, इसका सेट तो इससे भी बड़ा तोतला है। अभी हम लोग क्या भाई मिल गया है इधर अंदर में ना। आज एकत्रित आला आणि एकत्रित येऊन आपण त्याचं बिल्डिंग त्यांनी स्वीकारले। दिवसानिमित्त आपण देऊया त्यांना लाख लाख शुभेच्छा। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुंदर आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। आपण माझे गोलंदाज भावेश गिरी पहिल्या चेंडू जर पाहिलं तर तिथे मात्र ऑनसाइड रिझल्ट चांगला खेळून राहिला। तिथे मात्र सुरुवात चांगली केली आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर इथे आपण बघतोय डॉट चेंडू टाकलाय। भावेश गिरीची चांगली गोलंदाजी नक्कीच दर्शवली गेली। इथून आपण बघतोय पुढचा चेंडू असेल जगदीशसाठी। हा चेंडू जर पाहिलं तर स्ट्रेट केलाय। दोन चेंडूमध्ये एकच धाव कुठेतरी फलंदाजाला जखडून ठेवण्याचा भावेश समोर नाही आहे। चांगली गोलंदाजी दर्शवली। पुढचा चेंडू यावेळेस टॉस करतोय समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा भावेश गिरी। चांगली गोलंदाजी संगीता भोईरमल यांना देखील विनंती करतो या आपलं देखील स्वागत केलं जाईल। या ठिकाणी सिंगल द्यायची होती, थोडंसं रिस्की धावले होते मी म्हणे विकास माची सिंगल रन कंप्लीट करताय। अगदी ऍक्युरेट थ्रो असली तर मात्र थोडासा धोका उद्भवला असता। हळू होते असं तुम्ही म्हणे कारण प्रॉपरली जर पाहिलं तर पहिल्या मॅच हल्ल्यालीचं खूप चांगलं मैदान आहे। इंदरवी मैदान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि स्वागत केलंय अगदी श्याम भोईर यांचं। ज्या पद्धतीने आपण पाहतोय जगदीशची बॅट आज लागले। पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर गॅप शोधला आणि गॅप मधून जर पाहिलं तर चौकार हासिल केलाय। धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वर आहे। इथून पाहतोय पुन्हा एकदा गॅप खेळण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ऑन साइड रिझनला तर त्या ठिकाणी मिळणार नाहीये। आतापर्यंत 7च धावा स्कोर कार्ड वर। इथून फटका आहे गॅप मध्ये खेळण्याचा। वाह, काही सुपर झेल या ठिकाणी जज केलंय। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शुभम धुतकर आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने फ्रेम मध्ये येताना यायचंय वैर भागवत सर। पुढचा चेंडू यावेळेस टाकचा प्रयत्न केला गेला होता परंतु थोडासा खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी भावेशचा राहिला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू निघून गेलाय। बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार। जर पाहिलं तर फटका या ठिकाणी खूप परफेक्ट होता आणि उमेश जर पाहिलं तर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार। 4 धावा। धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली एकंदरीत 19 धावा जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही आपण पाहतोय समीकरण 17 धावांची आवश्यकता आहे। येणारे चेंडू जर पाहिलं तर इथून आपण 5 धावांची आवश्यकता आहे।
दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे षटकातील पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर माणसामध्ये जिथे चांगल्या पद्धतीने चेंडूला जयेश पकडतोय 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे 16 धावांची वाढेल 21 धावा 15ची आवश्यकता खेळ आहे सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न आहे आणि सिंगल रन्स विकास त्या ठिकाणी आले गेले जसे काही 1 वाढेल स्कोर कार्डवर दाखवली जर पाहिली तर 22 रन्स अजूनही जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 12 चेंडू शिल्लक आहे आणि 12 मध्ये बनवायचे 14 धावा मैदानावर 14 धावा बनवायचे आहेत इथे मात्र आपण पाहतोय मिडल ऑफ द स्टंप चेंडूला टाकलं गेलं आणि सरळ चेंडू जर पाहिलं तर यशच्या उद्ध्वस्त करत असताना पहिल्याच चेंडूवर उमेश आणि जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहतोय हिम्मत होता गोलंदाज आणि हिम्मतच्या पहिल्याच चेंडूवर जर पाहिलं तर इथे मात्र ट्रिपलला उडवतोय गडी पाहत होतोय मात्र 22 गिरी नक्कीच दर्शवतील का इथे मात्र आपण पाहतोय चेंडू समजला नाहीये असं वाटलं होतं की चेंडू पायावर येईल पण पायामधून सरळ चेंडू निघून गेला यशानं चीट करतोय आणि इथून जर पाहिलं तर 22 गिरी बाद होईल गडी बाद शिल्लक आहे विकेटच्या हॅट्रिकवर ओहो इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडला जगदीश माची त्या ठिकाणी डायरेक्टली थ्रो केला तो चांगला जातोय चांगला आहे पण इथे आपण मध्ये 13 धावा बनवायचे ज्या पद्धतीने आपण पाहतोय ही मॅच चालू होती मैदानाच्या मदतीने 12 धावांची आवश्यकता आहे यावेळेस पहिला चेंडू त्यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय जितेश माची म्हणजेच जितेश खाडे चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय हा अटॅक महत्वाचा होता कारण की हा चौका जो आहे तो कुठेतरी जो टेन्शन वाढला होता तो टेन्शन दूर करण्यासाठी आता मात्र मदत झाला असं मी म्हणेन खूप चांगल्या पद्धतीने अगदी हा चौकार आला आणि चौकारानंतर आपण पाहतोय धावसंख्या आता मात्र 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 मध्ये बनवायचे आहेत 8 धावा यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा एक टीव्ही तो एक मेरी इथे मात्र दर्शवलं जातोय 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 मध्ये बनवायचे आहेत एकंदरीत 8 धावा म्हणजे 2 मोठे फटके इथे मारावे लागतील हा चेंडू आपण पाहतोय ती पावर चेंडू टाकला होता त्यामुळे सिंगल रन त्या ठिकाणी मिळवला जाईल दुसऱ्याचा प्रयत्न परंतु नाही दुसरी रन्स घेताना इथे गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु रन्स मिळणार नाहीये इथून आपण पाहतोय शेवटचा अंतिम चेंडू असेल त्या पद्धतीने आपण पाहतोय 29 धावा आतापर्यंत झाले ओहो यावेळेस आपण पाहतोय बॅटिंग करणारा संघ जो आहे तो काशीपाडा ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो आता पराभूत झालाय आणि आगवण संघ एक चांगला संघ म्हणून आपल्याला पाहायला मिळाला जो पहिल्याच राऊंड मध्ये जिंकलेला आपल्याला पाहायला मिळेल तो गाइस हम लोग फर्स्ट मैच जीत के और गाइस तो गाइस आपको वीडियो पसंद आए लाइक और सब्सक्राइब कर दिया ना सबसे के लिए।